साई राम, हे साई राम, हरे हरे कृष्णा, राधे राधे श्याम. नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की पितृपक्षामधली जेवढी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देता येईल तेवढी या चॅनलवर तुम्हाला देत राहणार आहे. तर तुम्हाला आठवत असेल मागच्या पक्षपंधरवड्यामध्येच म्हणजे मागच्या वर्षीच्या पक्षपंधरवड्यामध्ये आपण सगळे एक गोष्ट सांगितली होती मी, सीतामाई, राम, दशरथ राजा किंवा नदी, वटवृक्ष, त्याच्यावर प्रश्न विचारले होते. त्यामुळे ती गोष्ट जे जुने आहेत त्या सगळ्यांच्या लक्षात असेल की गरुड पुराणामध्ये काय काय सांगितलं आहे की पितरांची सेवा आपण कशी करू शकतो, काय करू शकतो किंवा त्यांच्यासाठी काय गरजेचं आहे. तर त्या प्रकारे तिथली गयामधली तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती. पण गया याला किंवा त्र्यंबकेश्वरला एवढं महत्त्व का आहे किंवा आयुष्यात येऊन काय करावं म्हणजे आपले पित्र खुश होतात, विष्णू पुराण काय सांगतं, स्वतः विष्णू पित्रांना मोक्ष देत असतात, ते काय सांगतात, याबद्दलची थोडीशी माहिती आज आपण घेऊया. ही माहिती जर थोडी अर्धी झाली, व्हिडिओ मोठा झाला तर याचाच भाग पुढचा उद्या असेल, त्याच्यामुळे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. पहिल्यांदा तुम्हाला हे सांगते मी की देवांपेक्षा सुद्धा जास्त ताकद ही पित्रांमध्ये असते. या पक्षपंधरवड्यामध्ये स्वतः आपले पित्र विष्णू त्यांना खाली सोडत असतात, पृथ्वीवर ते येत असतात की आपल्या घरातनं आपल्याला काही मिळत आहे का हे बघण्यासाठी. कारण त्यांनी जी कर्म केलेली असतात किंवा त्यांनी जी संतती जन्माला घातलेली असते म्हणजे आपण, तर ते आपल्यासाठी काय करतात हे बघण्यासाठी ते येतात आणि त्याच्या पुढचा प्रवास हा त्याच्यावर त्यांचा ठरत असतो. त्यामुळं कुणी काही सांगो की मधल्याला मान्य नाही, धाकट्याला मान्य आहे, थोरल्याला मान्य आहे, पण एक साधा विचार, कलियुगाप्रमाणे काही गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत. त्याप्रमाणे प्रत्येकाला आई 9 महिने पोटात ठेवती, प्रत्येकजण आई वडील गेल्यावर केस कर्तन करतं. त्याच्यामुळं प्रत्येकाला अधिकार आणि त्यांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा तुम्ही प्रत्येकजण वाटून खाता. त्यामुळं प्रत्येकाला हे आहे की प्रत्येकाच्या हातून पिंडदान झालं पाहिजे. तुम्ही 3, 4, 5 भाऊ असाल, त्यांनी एकत्र या आणि त्यांनी मिळून करा किंवा त्यांच्या नावाचा दानधर्म तुम्ही थोडासा वेगळा सुद्धा करू शकता, पण काही ना काही आपल्या पूर्वजांसाठी करा. आता कुठं पितृशांत जास्त प्रमाणात होते किंवा या 15 दिवसात ज्यांना शक्य आहे, ज्यांच्या घरात खूप मोठा पितृदोष आहे, ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष आहे, मूल जन्माला आल्यावर जी पत्रिका काढली जाते आणि त्याच्यात जो पितृदोष दाखवतो तो पितृदोष हे सांगत असतो त्या पत्रिकेद्वारे, त्या जन्माला आलेल्या मुलामुलीद्वारे की तुमचे पित्रवरती खुश नाही आहेत म्हणून पितृदोषासकट आम्ही हे आपला वंश जन्माला घातला आहे, तर आमच्याकडे लक्ष द्या, आम्हाला तृप्ती द्या, आम्हाला मोक्षगती मिळू द्या, आमच्यासाठी दानधर्म करा, असा ज्यांच्या पत्रिकेत असतो पितृदोष, त्याचा अर्थ असा होत असतो. अशा वेळी काय करावं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या इथं महाराष्ट्रात आपण मानतो की त्र्यंबकेश्वरला जावं आणि पिंडदान करावं. हे सगळ्यात आपल्या ह्याच्यात, आपल्या निदान महाराष्ट्रामध्ये तरी आपण हेच मानतो की त्र्यंबकेश्वरला जाऊन पिंडदान करावं. त्र्यंबकेश्वरला जाऊन पिंडदान करावं. पण गरुड पुराण, विष्णू पुराण काय सांगतं तर सगळ्यात मोठं पिंडदान जर करायचं असेल किंवा आपल्या पित्रांना पूर्णपणे मोक्ष मिळाला पाहिजे, कधी आपल्याकडचे कोणाचे लवकर म्हणजे कमी वयात मृत्यू होतात किंवा कमी वयात ॲक्सिडेंटद्वारे मृत्यू होतात, आत्महत्या होतात किंवा कुणाचे 10वे 12वे कार्य हे योग्य रीतीनं योग्य ब्राह्मणांच्या हातनं पूर्ण होत नाहीत, अगदी पहिल्या विधीपासून ते 12व्या 13व्या 14व्या विधीपर्यंत ज्यांचं काही ना काही चुका होतात, कुठंतरी एखाद्या स्त्रीची घरात अडचण असते, काहीतरी शिवताशिवत होते, अशा अनेक कारणांनी काही ना काही घडत गेलेलं जर असतं तर त्या पित्रांना तिथं पूर्णपणे शांती लागत नाही. त्यावेळी गया यामध्ये जाऊन शांतही केलीच पाहिजे. प्रत्येक जणाचं हे कर्तव्य आहे. पुत्र जेव्हा जन्माला येतो, मुलगा जेव्हा जन्माला येतो त्यावेळेपासनं त्याचं हे कर्तव्य असतं की आपले आई वडील, आजी पंजोबा, अजून कोणी असो, आपण आई वडिलांचं धरलं तरी सुद्धा त्यांना एकदा तरी गयेला जाऊन त्यांचं पिंडदान करावं म्हणजे तिथं मोक्ष प्राप्त होतो.
या विष्णू पुराणामध्ये ही प्रार्थना सुद्धा आहे की आमच्या घरी असा पुत्र जन्माला घाल की आम्ही गेल्यावर तो आमचं श्राद्ध गयेला जाऊन करेल, आणि ते सुद्धा पती पत्नी सोबत. म्हणजे लग्न झाल्यावर पत्नीला अधिकार नाही आहे काही करायचा, पण त्यांच्या सोबत जर पत्नी बसली असेल, कारण ती पुढं वंश वाढवणार असते, त्यामुळं सहकुटुंब ज्यावेळी त्र्यंबकेश्वरला असू दे नाही तर गयेला असू दे, पिंडदान करताना लेडीज आपल्या पत्नी आपल्या बरोबर असणं अतिशय गरजेचं आहे, तरच ते पिंडदान पूर्णत्वाला जातं. तर आज आपण गयेबद्दल बोलत आहोत, त्र्यंबकेश्वरबद्दल नाही. तर गयेमधलं सांगते तुम्हाला की गयासूर नावाचा एक असुर होता किंवा एक राक्षस होता. त्यानं कठोर तपस्या केली होती आणि त्यानंतर त्याला हा वर प्राप्त झाला होता की इथं आल्यावरच, फक्त इथं आल्यावरच जे पिंडदान करेल त्याला मोक्षप्राप्ती होईल. तो शेवटी राक्षस होता, त्यामुळं देवांना बरेच वर्ष असं चालू राहिलं. त्याच्यानंतर देवांना हे झालं की आपल्याला आपली इज्जतच राहिली नाही, काही सगळं जे जाते ते गयासुराला जाते, म्हणजे विष्णूंचा अधिकार ज्याच्यावर आहे ते सुद्धा गयासुराला जाते असं झालं. म्हणून सर्व देवांनी विष्णूंना विचारलं असं का, तर जी म्हणजे तिथं असं झालं होतं, गयेला असं केलं होतं, म्हणजे गयासुरानं असा आशीर्वाद घेतला होता देवांकडनं की काहीही करो, कुठलंही कर्म वाईट करो, माझ्यापाशी येऊन पिंडदान केलं किंवा माझ्यापर्यंत आलं तर हे सगळं तुमचं कर्म नष्ट होणार, म्हणजे जी पापं केली आहेत ती नष्ट होणार. त्यावेळी देवतांना काय वाटलं, लोक काय करायला लागली, पापं करायची जायचं गयेला, पापं करायची जायचं गयेला, त्यामुळं पाप आणि पुण्य जी व्याख्या आहे मनुष्य जन्माची तीच पुसायला जाऊ लागले. प्रत्येक जणच वाईट कर्म करायला लागलं आणि गयेला जाऊन येऊन पुन्हा वाईट कर्म करायला लागला. असं गयासुरानं वरदान घेतलं होतं स्वतःला की माझ्यापाशी आल्यावर सगळी पापं त्यांची नष्ट होतील. हे देवतांना मान्य नव्हतं, म्हणून ते विष्णूंपाशी गेले. विष्णूंनी विचार केला ह्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे, हे चुकीचं आहे, नाहीतर लोक नुसते पापच करत राहतील आणि गयासुरापाशी जात राहतील. त्यावेळी भगवान विष्णूंनी गयासुराला जे गया आहे, आत्ताची जी गया आहे तिथंच गयासुराला पायानं खाली दाबलं, तिथंच गयासुराला पायानं खाली दाबलं. पण त्या गयासुराच्या वरती जी सिटी आहे, जे सगळं आहे ते गयासुराच्या अंगावर आहे. गयासूर आजही खाली आहे, म्हणून तिथल्या पिंडदानाला काय महत्व आहे हे पुढं बघा. विष्णूंनी त्याला धरतीच्या खाली ढकललं, तेव्हा गयासूर म्हणाले मी म्हणजे मला का असं केलं, भांडण करू लागला तो विष्णूंशी, मला का असं केलं. तेव्हा विष्णूंनी सांगितलं इथं येऊन जे तो म्हणायला लागला मला आता कसं जेवण मिळणार, मी पिंडदानावर जेवत होतो, आता मला असं का केलं, मी काय करू, मी कसा जगणार. त्यावेळी विष्णूंनी त्याला सांगितलं इथं येऊन जे पिंडदान करतील तेच जेवण तुला मिळेल. म्हणजे आजही आपण गयेला जाऊन जे पिंडदान करतो ते सगळं जेवण गयासुराला मिळतं, आणि ज्यांना मोक्षप्राप्ती हवी असेल ते सर्वजण गयेला येतील आणि तुला मोक्षप्राप्ती देतील. इथं आल्यावरच, गयेला आल्यावरच मोक्षप्राप्ती होईल. सगळ्यात मोठं स्थान पितरांना मुक्ती देण्याचं हे गयाच राहील, असं त्यांनी विष्णूंनी गयासुराला त्यावेळी सांगितलं. इथंच त्यांना फक्त मुक्ती मिळेल असं सांगितलं. आज सुद्धा गया हे गयासुराच्या अंगावरच आहे. तिथं त्याच्या पाऊल खुणा सुद्धा आहेत. गयेला जे गेले असतील त्यांना माहीत असेल की तिथं सुद्धा त्याच्या पाऊल खुणा आहेतच. गयेला गेल्यावर 3 ठिकाणी पिंडदान करावं लागतं. आता या व्हिडिओ नंतर कुणी गयेला जात असेल तर त्यांनी लक्षात घ्या की गयेला सुद्धा 3 ठिकाणी पिंडदान करावं लागतं. कलियुगाप्रमाणे तिथं सगळे जण, ब्राह्मण लोक असतील, गाईड्स लोक असतील, काय असतील, ते कुठंही नेतात आणि कुठंही पिंडदान करतात. किंवा हे झालं 3 ठिकाणचं पिंडदान म्हणतात, हे असंच असतं ते तसंच असतं, तर नाही. प्रत्येक व्यक्तीला, निदान आपल्या परिवारातल्या तर प्रत्येक व्यक्तीला योग्य माहिती हवी आहे. म्हणून मी सांगते तुम्हाला की कुठल्याही ब्राह्मणांपाशी तिथं तुम्ही गयेला गेल्यावर गेलात तर आपण त्यांना सांगायचं फल्गू नदीला, विष्णुपद मंदिराला आणि अक्षयवटाला इथंच आम्हाला पिंडदान करायचं आहे, हे सोडून आम्हाला कुठेही करायचं नाही. 5-6 तासाच्या प्रवासामध्ये हे सगळं जवळजवळ आहे तिथं, त्याच्यामुळं तिथंच जाऊन जर आपण पिंडदान केलं तरच तिथं आपल्याला आपल्या पितरांना पूर्णपणे मुक्ती मिळती. आपल्या पत्रिकेतले पितृदोष निघून जातात, आपल्या परिवारावर मुलं होत नसतील, बिझनेस
अक्षरशः मोठ्या मोठ्या बिल्डिंगला आग लागतात पितृदोषामुळे. जेवढी कारणं आहेत ना, गरिबी असो, वंश खंडित होत असो, किंवा अजून काही आपली संतती चांगली निघत नाही. कधी आपण स्वतः चांगले असतो पण संतती आपली चोर डाकू असल्या प्रकारची स्मगलिंग करणं वगैरे अशी बुद्धी सगळं त्या गोष्टीला होती. त्यावेळी संसारिक सुख भोगण्यासाठी, आपली पुढची उन्नती होण्यासाठी, आपल्या पुढचं वंशवाढीसाठी गयेला जाऊन आपल्या पितरांचं पिंडदान करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता व्हिडिओ झाला 9 मिनिटाचा. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गोष्टीची माहिती देते की फल्गू नदीला काय शाप मिळाला. हे मागच्या ह्याच्यात आपण पाहिलंय, सीतामाईनं शाप दिलेला आहे फल्गू नदीला. पण फल्गू नदी, विष्णुपद मंदिर आणि अक्षयवट हितच का आपण पिंडदान करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे याची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जरूर बघूया. पण त्यातल्या त्यात अजूनही मी तुम्हाला सांगते की चालू झालेला आहे आपल्या पक्ष पंधरवडा तर काल चालू झालेला आहे. या पुढं 15 दिवस, उद्याचा व्हिडिओ बघेपर्यंत आज जर कुणाचा महाळा असेल तर मी सांगून ठेवते तुम्हाला की पित्रांसाठी आपण जे काही करतो त्याला एक विशिष्ट वेळ गरुड पुराणानं दिलेली आहे किंवा विष्णू पुराणानं सुद्धा दिलेली आहे की सकाळचे म्हणजे हे झाल्यावर 11:26 ते 12:24 हे पित्रांना त्या काळातच पित्र बरोबर आपल्या इथं असतात, आपल्या दारात असतात, आपल्या आसपास असतात. हीच वेळ त्यांना वर्ण दिलेली आहे विष्णूंनी की यावेळी तुझा. त्यामुळं पितृकर्मातलं कोणतंही काम चालू करायला, भरे गुरुजी उशिरा आले आहेत, 11 वाजता आलेले आहेत, तर 11:26 हे काम चालू करावं. त्याच्यानंतर 1 वाजो, 2 वाजो, 3 वाजो त्याला मतलब नाहीये. दिवसाची सुरुवात 11:26 ते 12:24 यापर्यंतच तुम्हाला ब्राह्मण भोजन घालायचं आहे, ब्राह्मणांना शिदा द्यायचा आहे, घरी माणसं जेवायला घालायचे. कोणतंही काम हे 11:26 पासून चालू करा आणि 12:24 पर्यंत चालू करा. हा काळ चालू करायचा आहे. त्यापुढे जेव्हा तुमचं संपेल तेव्हा संपेल. हे अतिशय महत्त्वाचा काळ आहे. त्यावेळी त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. भगवद्गीतेचा 7वा आणि 2रा अध्याय आपल्याला म्हणायला येत नसेल तर योग्य ब्राह्मणांकडनं म्हणून घ्यावा, तो पण संस्कृतमध्ये योग्य शब्द उच्चारानं किंवा सरळ. आपल्याकडे ज्या दिवशी महाळ आहे त्या दिवशी यूट्यूबवर शांततेनं तो सगळ्यांनी ऐकावा. तेही आपल्याला शक्य नसेल म्हणजे एक दिवशी तरी करा. पण खरंच हे सांगतं गरुड पुराण, विष्णू पुराण सांगतं की 7वा आणि 2रा अध्याय हा पित्रांसाठी आहे. तर आपण 15 दिवस 7वा आणि 2रा अध्याय गीतेचा जरूर घरामध्ये लावावा. शक्य असेल त्यांनी योग्य ब्राह्मणाकडनं अखंड पारायण करून घेतलं, भगवद्गीतेचं पारायण अखंड 15 दिवसाचं करून घेतलं तरीही चालेल. तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला सुद्धा तुम्ही 2रा आणि 7वा पाठ करू शकता. त्या दिवशी सुद्धा पिंडदान करू शकता. दीपदान हे लेडीजनं करायला काहीही हरकत नाहीये. म्हणजे जो मी पिठाचा दिवा सांगितला आहे तुम्हाला रात्री ठेवायचा किंवा तुम्हाला बाहेर जरी ठेवायचा असेल तरी सुद्धा लेडीज हे काम करू शकतात. पाठ सुद्धा लेडीज करू शकतात. भगवद्गीतेचा पाठ सुद्धा लेडीज करू शकतात. त्याचप्रमाणे आपण जसा पित्रांसाठी वेगळा दिवा लावतो त्याचप्रमाणे रोजचा एक दिवा आपली देवाची समई जळत असू दे, पण एक पित्रांच्या नावाचा दिवा देवघरामध्ये सुद्धा आपण लावू शकतो. तो तुपाचा, तोही दिवा आपण 15 दिवस लावू शकतो. त्याला नमस्कार करून त्यांना मुक्तीसाठी प्रार्थना करू शकतो. भगवान विष्णूंना तो दिवा लावायचा असतो आणि आमच्या पित्रांना मोक्ष मिळू दे असं बोलायचं असतं. हे करू शकतो आपण. दान करायचं असेल तुम्हाला हीच वेळ पाळा. काहीही करायचं असेल तर ही वेळ पित्रांची असती. ती पित्रांसाठी या वेळेत काही ना काहीतरी करावं. तर्पण कोणत्याही स्त्रिया करू शकत नाहीत. आज यूट्यूबला सुद्धा काही लेडीज सुद्धा अगदी तर्पण असं करून दाखवतात. हे साफ चुकीचं आहे. स्त्रियांनी कधीही तर्पण करू नाही. ज्या मुलीच आहेत त्यांच्या जावयांना हे असतं की तुम्ही त्यांचं करू शकता. म्हणजे जेव्हा फक्त मुली असतात, आपल्याला मुलगा नसतो, तर अधिकार शास्त्रानं दिला नाही आहे. जग काय बदलत जाईल, जग काय करेल याच्याबद्दल मला बोलायचं नाही आहे. शास्त्र फक्त काय सांगतं ह्याच्याबद्दल बोलायचं. तर लेडीजला अजून तो अधिकार कुठल्याही शास्त्रात नाही आहे की त्या तर्पण करू शकते. तर व्हिडिओ पुरतं सुद्धा कुणी असं तर्पण करू नये या मताची मी आहे.
स्त्रिया पतीबरोबर बसू शकतात पण तर्पण करू शकत नाहीत. आपण बघा, तुम्ही आजपर्यंत कोणतीही घरात वास्तुशांत केली असेल, मुलांची लग्न केली असतील, तरी सुद्धा गुरुजी श्राद्ध नावाचं श्राद्ध करत असतात. त्यावेळी आपणही त्यांच्याबरोबर बसलेलो असतो, पण डाव्या हाताला न बसता त्यावेळी आपण उजव्या हाताला बसलेलो असतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पितरांना महत्त्व आहे आणि या प्रकारे त्यांची सेवा करत राहा. तर अजून याच्यातली महत्त्वाची माहिती जी काही आहे ती मी तुम्हाला उद्या देते, की गयेमध्ये काय काय केलं पाहिजे. उपाय तर असे रोजच्या रोज आपल्या व्हिडिओला येतच राहणार, पण सखोल ज्ञान मिळावं यासाठी मी तुम्हाला हे सांगते, की ज्यांना अतिशय त्रास आहे पितृदोषाचा, तर त्यांनी डायरेक्ट गयेला जाण्याचा प्रयत्न करा. त्यातल्या त्यात या 15 दिवसात गयेला जाऊन जर आपण श्राद्ध केलं, पिंडदान केलं तर अतिउत्तम आहे. आणि नाही केलं तर अमावस्या गाठावी. गरुड पुराण, विष्णू पुराण हे सांगतं की कधीही उठून सुटून आपण तिथं जाऊ नाही, करू नाही. तर अमावस्येच्या दिवशी, मग कुठलीही वर्षातली अमावस्या असो, लक्ष्मीपूजनाची अमावस्या सोडून आपण तिथं जाऊन पिंडदान गयेला जाऊन करू शकतो. गयेला पिंडदान केल्यावर सुद्धा काय काय करायचं याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर बघूया. तर आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.